नाही किंवा जमिनीमध्ये खोलपर्यंत जात नाही, म्हणून ओलावा जास्त दिवस टिकत नाही. आणि हे एका याच्यामध्ये आपण साधं पाणी टाकणार आहोत. आता माती क्वांटिटीमध्ये सेम आहे, सारखी आहे. एका ग्लासमध्ये आपण फक्त पाणी टाकणार आहोत. म्हणजे शेताला पाणी दिलं तर आजची परिस्थिती अशी आहे की ते पाणी पुढं निघून जातं जमीन कडक झाल्यामुळं. एका याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत, साधं पाणी प्रमाणात याच्यासाठी आता एक 100 ml पाणी आहे समजा, ते क्वांटिटी सेम राहील. एका ग्लासमध्ये जी माती आहे त्याच्यामध्ये आपण जे पाणी टाकलं साधं पाणी आणि शेत आणि पाणी. येस, दुसऱ्या ग्लासमध्ये मातीची क्वांटिटी तेवढीच आहे, त्याच्यामध्ये आपण शेत म्हणजे SHT आणि थोडंसं बायो-99 त्याच्यामध्ये आपण मिक्स करून टाकणार आहोत. तर आपल्या समोर आता दिसेल आपल्याला की जे फक्त सिंपल वॉटर आहे, साधं पाणी आहे. तर त्या मातीमध्ये ते पाणी किती पर्क्युलेट होते, पाणी कोठपर्यंत जाते हे आपल्याला दिसेल. आणि जे शेत आहे आणि बायो-99 त्याच्यासोबत आहे टाकत. तर हे टाकल्यानंतर पाण्याचं जे पर्क्युलेशन आहे किंवा पाणी झिरपण्याचं जे काम आहे तर ते किती खाली येईल हे आपल्या समोर आपल्याला दिसेल. जमिनीमध्ये आपण पाणी देत असताना वरचा थर फक्त भिजतो, पाणी खालीपर्यंत जात नाहीये किंवा पाणी थोडं निघून जाते. तर थोड्या वेळामध्ये आपल्याला लगेच आपल्या समोर दिसेल की जिथं आपण फक्त सिंपल वॉटर वापरलेलं आहे तर पाणी तिथं म्हणजे पाणी ओसरलेलं नाही. यालाही महत्त्व आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीची चांगली असली पाहिजे. याला म्हणतात आपण जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता ही चांगली असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जी फक्त सिंपल वॉटर आहे तर ते तिथं जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळं ते पाणी तिथं होल्ड होत नाहीये किंवा ते खालपर्यंत जास्त येत नाहीये. आणि ज्याच्यामध्ये आपण शेत आणि बायो-99 टाकलेलं आहे तर याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे. म्हणजे याचे फायदे असे आहेत, एक तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार आहे, जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये जे मूलद्रव्य आहेत ते सहजरित्या मुळांना उपलब्ध होणार आहे. जमीन भुसभुशीत होणार आहे, म्हणजे मुळांचा विकास चांगला होणार आहे. मुळांचा विकास चांगला असेल तर त्या ठिकाणी पिकं सुद्धा चांगले येतात. खूप छान पद्धतीनं सरांनी आपल्या समोर मांडलेलं आहे आणि कमी वेळात